राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षणाबाबतचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलाय। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी हा अहवाल सादर केला। या अहवालात 1,58,00,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। मराठा समाजाचं शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेला अहवाल सरकारला सादर करण्यात आला। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी या अहवालात 1,58,00,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा केलाय। मराठा मागास आहे की नाही हे या अहवालातील निष्कर्षावरून ठरवलं जाणार आहे। सर्वेक्षणाकरता जवळपास 4 लाख कर्मचाऱ्यांनी काम केल्याचा दावा करण्यात येतोय। या सर्वेक्षणाच्या आधारे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो। मुख्यमंत्री आरक्षणाची ग्वाही देत असतानाच मंत्रिमंडळाचे घटक असलेल्या छगन भुजबळ यांनी अल्पकाळात 2.25 कोटी कुटुंबांच्या झालेल्या सर्वेक्षणासंदर्भात आश्चर्य व्यक्त केलंय। मग जिल्हा परिषदा कोणाकडे आहेत, बँका कोणाकडे आहेत, साखर कारखाने कोणाकडे आहेत, दूध संस्था कोणाकडे आहेत, आमदार कोणाकडे आहेत, मंत्री, हे सगळं आलंच, सुप्रीम कोर्टातून मागे आलं होतं। माझं म्हणणं आहे की सामाजिक दृष्ट्यात मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटत। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळालाय, मग मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश का काढत नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि 2 तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा। अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही, पारित करायला लागतं आणि 2 तासाच्या आत काय परिस्थिती येते महाराष्ट्राच्या जनतेसमोर, आमच्या समोर आणि जरंगे पाटलांच्या समोर येऊ द्या। मराठ्यांच्या लढ्यामुळेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। त्याला कामच ती खोटं कसं केलं, काय केलं। अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला। आता त्याला ते नाव ठेवायची सवय। मागासवर्ग आयोगाच्या अहवालाकडे मराठा समाज मोठ्या आशेनं पाहत होता। आता या अहवालाच्या माध्यमातून टिकाऊ आरक्षण मिळेल अशी आशा मराठा समाजाला आहे। आता सरकार किती तत्परतेनं आरक्षणाकरता हालचाली करतंय याकडे मराठा समाजाच्या नजरा आहे। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।